वरद तू स्पीकर बंद कर रे बाळा. सो स्टुडंट्स, एम आय ऑडिबल? हॅलो, आवाज येतोय माझा? Yes, sir. Okay. So in last practical lecture, we have started our first unit, fundamental of machining and machining operations. सर्वांना लक्षात आलं असेल मशीनिंग म्हणजे काय. इन दॅट लास्ट पार्ट वी हॅव स्टडीड दॅट मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन. बरोबर, मेकॅनिक्स ऑफ मशीनिंग मध्ये बघितलं आपण that single point cutting tool exerts shear force on that rotating workpiece. So along that shear plane, along that shear line, there is a fracture of workpiece starts from that shear line in terms of chips, and that chips flow away against the path of cutting tool. Cutting tool la touch करून ती chip can be easily broken down into number of pieces. So आपण बघितलं ते पीपीटी मध्ये अजून there are three types of chips. First is continuous chips, means that metal is flown directly without any breaking, that is continuous type of chip. Second is discontinuous chip, means metal is broken down into number of pieces, that is discontinuous chips. And third kind of chip is called as a continuous chips with BUE. Student, what is that BUE? कोण सांगू शकेल मला? हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरला बघितलं आपण ना बीयूई काय आहे? यस, कंटिन्युअस continuous, discontinuous, and third is continuous chips with BUE. काय आहे ते BUE? Yes, Build up edge. yes student, काय आहे? Build up edge. Very good, built up edge. हाँ, yes. तो built up edge काय है? That small fraction of scrap metal pieces during that machining get added on that heated zone. त्या वर्कपीस आणि फ्रिक्शन मध्ये जे काय वर्कपीस आणि सॉरी टूल मध्ये जे काय फ्रिक्शन होत असतं, ड्यू टू दॅट workpiece as well as tool is get sufficiently heated. So on that heated particles, when that metal scrap in terms of small chips is added, so that will accumulate number of scrap जो जमा होतो, that will accumulate one sort of defect called as a BUE, that is built up edge is observed in some types of chips. बरोबर, काही ठिकाणी मशीनिंग होताना चिप्स बरोबर अशा प्रकारचे बिल्ट अप एज पण आढळून येतात, दिसतात. बरोबर, मग आता मला वाटतं मागच्या प्रॅक्टिकलला बघा, मागच्या मंडेला कॉलेज सुरू झाल्यानंतर पवार सरांनी तुम्हाला रिमेनिंग पार्ट मध्ये तुम्हाला लेथ मशीनची माहिती दिली होती. बरोबर, सो ऍज पर इन्फॉर्मेशन, लेथ मशीन प्रॅक्टिकल इज इम्पॉर्टंट फॉर युअर theoretical knowledge plus your external practical of this MPR subject. बरोबर, लेथ मशीन वर साधा तुम्हाला जॉब दिलेला असणार आहे. ते जॉब ऍज पर ड्रॉइंग यू हॅव टू परफॉर्म द नंबर ऑफ ऑपरेशन्स, फेसिंग, टर्निंग, तशा प्रकारचे ऑपरेशन करून तुम्हाला तो जॉब पूर्ण करायचा आहे इन दॅट एक्सटर्नल प्रॅक्टिकल. बरोबर, आता मीन टाइम तुम्हाला पवार सर लेथ मशीन वरची थोडक्यात माहिती देतील किंवा कशा प्रकारे पुढे आपल्याला वन बाय वन. आधी तुम्हाला सगळ्यात बेसिकली लेथ मशीन काय आहे ऑलरेडी तुम्ही मागच्या प्रॅक्टिकलला बघितलं प्रॅक्टिकल. काही मुलांनी, काही मुलं नवीन जॉईन झाले असेल तर त्यांना पण कळेल लेथ मशीन बद्दलची माहिती, आणि पुढे कशा प्रकारे प्रॅक्टिकल बॅच वाईज करायचं आहे ते पण सांगतील सर. सो ओव्हर टू पवार सर. जस्ट वेट स्टुडंट्स फॉर सम टाइम. हॅलो, मी ॲडोबल. आवाज येतोय माझा प्रत्येकापर्यंत? हॅलो, आवाज येतोय माझा? येस सर.
ओके. तर मागच्या प्रॅक्टिकलला आपण बघितलं की लेथ मशीनचे पार्ट्स वगैरे. ओके. तर आपण आता एक थोडा सेटअप लावू, बरोबर की नाही, आणि त्यानंतर आपलं जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल स्टार्ट करू. एक 2 मिनिटं थांबा. तुम्हाला पिन पॉईंट करायचं. पार्टिसिपेंट तुमचं नाव क्लिक पिन पॉईंट सेटिंग कॅमेरा चालू करायचा आपलं. दिसतंय? लेथ मशीन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? येस सर. आवाज येतोय माझा क्लिअर? येस सर. ओके. हा, तर आपण मागच्या प्रॅक्टिकलला बघितलं की मशीन पार्ट्स कोणकोणते होते. हा, कोणी सांगू शकेल का मला मशीन पार्ट्स वगैरे कोणकोणते होते ते? मशीन पार्ट आणि मशीन पार्टचा युजेस कोणी सांगू शकेल का? मशीन पार्ट आणि मशीन पार्ट्स युजेस कोणी सांगू शकेल का मला? मागच्या प्रॅक्टिकलला बघितलं ना आपण? हो सर. हा, तर मग मोटरचा यूज काय आहे? आपली जी मोटर आहे त्या मोटरचा यूज काय आहे? हम्म? शिकले की नाही? मागच्या प्रॅक्टिकल चकला झालं की नाही? रोटेट करायचं. हा, येस, चकला रोटेट करायचं. नंतर आपला जो हेड स्टॉक आहे, हेड स्टॉकचा पर्पज काय आहे? आपला जो चक माउंट आहे तिथं त्याला काय म्हणतात? हेड स्टॉक. तर मग त्या हेड स्टॉकचा पर्पज काय आहे? हेड स्टॉक कशासाठी यूज होतो? सागर बोबडे कोण आहे? स्पीकर अनम्यूट कर आणि सांग पटपट. चल, तुम्हाला प्रत्येक वेळेस मी मागच्या वेळेस पण सांगितलं की बोलत चला. प्रत्येक वेळेस सांगावं लागतं बोलायला. आता नाव घेऊन विचारतो मी. बोला पटापट. आहे का जागेवरती? सागर, आवाज येतोय माझा? संकेत, संकेत बोल रस्ते.
सगळेजण जागेवर आहेत का रे? प्रत्येकाने कॅमेरा ऑन करा बरं प्रत्येकाचा. आहे, सर. मला बघू. हा, कोण कोण जागेवरती मला कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. चला पटापट. बघू द्या कोण जागेवर आहे, कोण नुसतंच लावून बसलंय. चला बोला पटापट. मोटरचा पर्पज काय रे? टू रोटेट चक. येस, व्हेरी गुड. हा. हेड स्टॉकचा पर्पज? सर त्याच्यात बेअरिंग्स असतात जे आपले सगळे फंक्शन तिथून हे करू शकतो. टूल बॉक्स म्हणजे ते हा. टूल माउंट करतो ते. अजून? चकचे टाईप सांगा. चकचा काय पर्पज आहे? चक कशासाठी वापरतो टू आपण? होल्ड सर मटेरियल टू होल्ड. होल्ड द वर्कपीस Yes, होल्ड बरोबर. करण्यासाठी. आपला जो वर्कपीस असतो तो वर्कपीस होल्ड करण्यासाठी आपण चक वापरत असतो. मग चक मध्ये टाइप्स कोणकोणते सांगितले होते मी? सर थ्री 3 जॉ जॉ आणि चक 4 आणि फोर फोर जॉ आणि आणि थ्री फोर जॉ. चक. यस, व्हेरी गुड. मग आता 4 जॉ कुठे वापरतो आणि 3 जॉ कुठे वापरतो माहिती आहे का? हो सर. सर 4 जॉ ॲक्युरेसी हा. वापरतो. यस, व्हेरी गुड. बरोबर. अजून? सर 4 जॉ 4 जॉ जे अजून ते कुठे मोठे वापरतो? टायर्स असतात, मोठे हे असतात जे माउंट करायला. तुम्ही हा. एक्झाम्पल दिलं होतं. हा, तिथं डिस्क हा. वगैरे मोठे मोठे डिस्क असतील किंवा ऑड जॉब असतील, हा, ड्रम्स असतील, गिअर्स असतील, तर ते माउंट करण्यासाठी. आणि 3 जॉ? छोटे वर्कपीसला ऑपरेट करण्यासाठी म्हणजे त्याच्यावर वर्क करण्यासाठी. येस, बरोबर. बरोबर बरोबर. अजून? अजून? जे स्मॉल जॉब असतील त्या स्मॉल जॉबला ट्रू करण्यासाठी म्हणजे फिक्स करण्यासाठी, किंवा आपल्याला जिथं प्रोडक्शन करायचंय, कमी वेळेत जास्त जॉब काढायचे, तर त्यावेळेस आपण काय करतो? 3 जॉचा यूज करतो. 3 जॉ मुळे काय होतं की एकच जर की फिरवली तर तिघही ज्या जॉ आहे त्या जॉ काय होता? फिक्स होता. मग त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण जो 4 जॉ मध्ये जास्त वेळ लागणार आहे तर तो वेळ जो कमी लागतो आणि आपला जो जॉब असेल तो जॉब पटकन होल्ड होतो. आणि जे पण नंबर ऑफ प्रोडक्शन असेल तर ते नंबर ऑफ प्रोडक्शन जास्त प्रमाणात आपल्याला काढता येतं. तर 3 जॉ आणि 4 जॉ मध्ये डिफरन्स आहे. 4 जॉ ज्या असतील तर त्या एकमेकांच्या एकदम पॅरलल असतात. प्लस साइन मध्ये एकमेकांच्या पॅरलल असतात. त्याला इंडिव्हिज्युअल जॉ असतात. प्रत्येक जॉ ही इंडिव्हिज्युअल असते, सेल्फ असते.
तर एक जॉ जर फिरवली तर एकच फिरणार आहे, पण 3 जॉ मध्ये कसं आहे की एक जर जॉ फिरवला तर त्या तिघांचाही पण तिघही जॉ वन टाइम ऍट अ टाइम सारखं मूव्ह करणार आहे, बरोबर आहे की नाही? आणि जो पण आपला ऑब्जेक्ट असेल तर तो जॉ आपला ऑब्जेक्ट जो असेल तर तो पटकन ट्रू होतो. ट्रू होतो म्हणजे काय? तर लवकरात लवकर व्यवस्थित फिक्स होतो आणि जॉब रोटेट होताना एकदम सारखा रोटेट होतो, बरोबर की नाही? त्यानंतर टूल पोस्ट आहे. मग टूल पोस्टचा पर्पज काय आहे? टूल पोस्ट हा टूल जो माउंट टूल पोस्ट करतात आहे आपला, तिकडे. येस व्हेरी Tool गुड. hold जो केलं टूल वगैरे असेल तर तो टूल आपला माउंट करता येतो, टूल माउंट करता येतो. त्यानंतर खाली जो क्रॉस स्लाइड आहे किंवा कंपाऊंड स्लाइड आहे, क्रॉस स्लाइड आणि कंपाऊंड स्लाइडचा यूज काय सांगितलं मी? क्रॉस स्लाइड आणि कंपाऊंड स्लाइड, बरोबर आहे की नाही? टूल पोस्टच्या खाली क्रॉस स्लाइड आहे आणि कंपाऊंड स्लाइड आहे. तर त्याचा पर्पज काय सांगितलं होतं मी? टूलची हाईट वगैरे ऍडजस्ट करायला. काय काय? टूल जिथे माउंट करतो ते एक्झॅक्ट चकच्या सेंटरला यायला पाहिजे ना, म्हणजे जे आपलं हा, वर्क टूल पोस्ट आपला जो टूल पोस्ट आहे त्या टूल पोस्टला आपला जो चक आहे तर चकच्या सेंटर हाईटला आपला जो पण टूल असेल तर तो टूल व्यवस्थित माउंट झाला पाहिजे, जेणेकरून जे आपली टर्निंग वगैरे होणार आहे तर ती टर्निंग आपली काय आहे? व्यवस्थित 0 एरर मध्ये किंवा टिप पॉइंट न येता आपली टर्निंग ती व्यवस्थित होणार आहे. त्यासाठी जो पण आपला टूल असेल त्या टूलला आपण व्यवस्थित माउंट करतो. जर सपोज हाईट खाली असेल तर त्याला खालच्या साईडनी पट्ट्या टाकून वगैरे त्याला सेंटर हाईटला आणलं जातं, किंवा वरून जर कमी पडत असेल, हाईट जर वरून जर कमी पडत असेल तर वरच्या साईडला आपण काय करतो, ज्या पट्ट्या वगैरे असतात, मेटल पट्ट्या वगैरे असतात, तर त्या मेटल पट्ट्या आपण टाकत असतो. हा, अजून टेल स्टॉक. हा जो टेल स्टॉक दाखवला इथं, या टेल स्टॉकचा यूज काय माहिती का? हा जो टेल स्टॉक दाखवला इथं, हा टेल स्टॉक, याला काय म्हणतात? टेल स्टॉक. मग ह्या टेल स्टॉकचा यूज काय होता? सर ते मोठे ड्रिलिंगला rods यूज असतात करतात ना. ते, ड्रिलिंगला वगैरे. येस, ड्रिलिंग करण्यासाठी, बरोबर, ड्रिलिंग करण्यासाठी. अजून जे रॉड असतात त्यांना फिक्स करण्यासाठी. कोणते रॉड? सर जॉब. हा, जॉब्स. अजून बोला, पटापट बोलणार आहे. असं का तुम्ही म्हणजे एकदम असं? हा, मी मागच्याच प्रॅक्टिकलला काय सांगितलं की चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, पण बोला. एक दोन जण मुलं फक्त बोलताय, बाकीचे झोपा काढताय. टेल स्टॉकचा पर्पज सांगा, मग मला उगाच मग नाव घेऊन आणि मग बोलवावं लागतं. किती आता प्रेझेंट मुलं किती आहे? हा, 22 प्रेझेंट मुलं आहे. प्रेझेंट आहे आता. 20 मुलांपासून फक्त 2च मुलं, आता 2 मुलांपर्यंतच माझा आवाज जातोय का? टेल स्टॉक आहे. टेल स्टॉकचा पर्पज काय आहे? टॅपिंगला पण यूज केला. येस, व्हेरी गुड. लक्षात नाही राहिलं का? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रॅक्टिकल झाल्याच्या नंतर एक नोटबुक करायची आहे आणि त्या नोटबुकला आपण काय काय इथं शिकलो, लेथ मशीनचं काय काय शिकलो, तर ते प्रत्येकाने व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस आता
तुमची ओरल एक्झामिनेशन होईल. ओरल एक्झामिनेशनच्या नंतर ते तुम्हाला यूज होणार आहे ओरलला. तुम्हाला ते सगळ्या काही गोष्टी सांगता आल्या पाहिजे की चा यूज काय आहे, मोटरचा यूज काय आहे, हेडस्टॉकचा यूज काय आहे, टेलेस्टॉकचा यूज काय आहे, हा टूल पोस्टचा यूज काय आहे, बरोबर आहे की नाही? तर सपोज तुम्हाला जर काही नाही आलं तर मग तुम्हाला मार्क्स वगैरे कसे काय भेटणार आहे? आता जर काही ऑनलाईन वगैरे नाही राहणार आहे आता, बरोबर? बोला पटापट बोला. तर माहितीच नाहीये काही, परत घ्यावं लागेल का तुमचं? सगळ्या काही गोष्टी सर परत घ्यावं लागेल का? तेच सांगा चला. जे आपण ड्रिल केलंय त्याचं इनर डायमीटर इन्क्रीज करण्यासाठी, बोरिंग करण्यासाठी. बोरिंग करण्यासाठी, बरोबर. हा, अजून? सर इनर थ्रेडिंग करण्यासाठी ते बोरिंग केल्यावरती. इनर थ्रेडिंग करण्यासाठी? का ड्रिलला लार्ज करण्यासाठी? सर वर्कपीस खूप जर मोठा असेल तर तो होल्ड करण्यासाठी. हा, जे मोठे मोठे जॉब आहे त्याला जॉबला जर वर्कपीस मोठा असेल त्याला सपोर्ट देण्याची गरज असेल तर ती टेल स्टॉकने आपण काय करतो, सपोर्ट देत असतो, बरोबर की नाही? अजून? बेडचा काय पर्पज आहे? बेड ते बेडला कुठं पण फिक्स करता येतो आपण. काय? लेट आपलं टेल स्टॉक. हा, टेल स्टॉक कुठेही पण आपल्याला माउंट आणि अनमाउंट करता येतो, बरोबर. म्हणजे ऑपरेशन नुसार आपल्याला टेल स्टॉक जो असेल तर टेल स्टॉक काय करावं लागेल, जे ऍडजस्ट पण करता आपल्याला येतो. काही ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशन नुसार आपल्याला ऍडजस्ट करता येतो. अजून? बेडचा पर्पज सांगा. जे टूल बॉक्स आहे त्याच्यावर टूल माउंट करतात ते पण ऍडजस्ट करण्यासाठी पुढे मागे. काय काय? जे आपलं टूल बॉक्स आहे ते कॅरेज जे मधलं ते ऍडजस्ट ऍप्रॉन बॉक्स, करण्यासाठी. त्याला काय म्हणता? ऍप्रन बॉक्स. ऍप्रॉन बॉक्स. हा, ऍप्रॉन बॉक्सला रिव्हर्स अँड फॉरवर्ड ऍडजस्टमेंट करण्यासाठी. करता येतं. हा, रिव्हर्स अँड फॉरवर्ड टर्निंगच्या वेळेस रिव्हर्स अँड फॉरवर्ड करण्यासाठी. अजून? तर तो ऍप्रॉन बॉक्स फ्लॅट बेड वरती असतो आणि तो आपला टेल स्टॉक व्ही बेड वर असतो. यस, व्हेरी गुड. बरोबर बरोबर. ऍप्रॉन बॉक्स हा आपला फ्लॅट बेड वरती असतो आणि जो आपला टेल स्टॉक आहे तो कशावर माउंट असतो? व्ही बेड वरती. व्ही बेड. बरोबर, व्हेरी गुड. आणखीन? लीड स्क्रूचा काय पर्पज आहे? लीड स्क्रू एक मोठा रॉड असतो ना, नाही का, लीड स्क्रू. त्याचा काय पर्पज आहे? सर ऍप्रनला मागे पुढे करायला. ऍप्रन बॉक्सला यस, मागे. व्हेरी गुड. ज्यावेळेस आपल्याला मशीन ऑटोमेशन मध्ये टाकता येतं, ऑटोमॅटिक मशीन चालवायचं असतं, तर त्यावेळेस लीड स्क्रू अटॅच करून आपल्याला मशीन रिव्हर्स अँड फॉरवर्ड करता येतं. अजून? जॉबला थ्रेड पाडण्यासाठी असं यूज होतो. यस, व्हेरी गुड. जॉबला थ्रेडिंग करण्यासाठी ज्यावेळेस आपण थ्रेडिंग करतो तर त्या थ्रेडिंगच्या वेळेस आपल्याला लीड स्क्रूचा यूज मोठ्या प्रमाणात होतो. अजून?
जे आपली गिअर चेन आहे, गिअर चेनला एंगेज करण्यासाठी लीड स्क्रू वापरतात, बरोबर की नाही? आपण एखाद्या स्पॅनरच्या साहाय्याने बघा, एक स्पॅनरच्या साहाय्याने जो पण आपला हेड स्टॉक आहे, तर त्या हेड स्टॉकला गिअर चेनला अटॅच केला होता आणि ज्यावेळेस चालू केला तर पूर्ण आपला जो गिअर चेन होती, तर त्या लीड स्क्रूच्या मदतीने काय आहे, आपली गिअर चेन एंगेज झाली आणि ते मशीन ऑटोमेशन मध्ये रिव्हर्स अँड फॉरवर्ड टर्निंग झालं होतं, बरोबर की नाही? आता लीड स्क्रू थ्रेड्स असतात, बरोबर की नाही? मग ते थ्रेड्स कोणते असणार आहे? लीड स्क्रू वरती थ्रेड्स असतात बघा, ते थ्रेड्स कोणते असतात? ट्रॅपेझॉइडल थ्रेड असतात. कोणते? ट्रॅपेझॉइडल. ट्रॅपेझॉइडल. अजून कोण सांगेल? लीड स्क्रू वरती थ्रेड कोणते असतात? बटरेस थ्रेड. बरं, बट रेस्टेड. अजून कोण सांगेल? लीड स्क्रू वरती कोणते थ्रेड असतात? वॉर्म थ्रेड. वर्म थ्रेड. बरं, अजून कोण सांगेल? सर ऍक्मे थ्रेड आहे का? ऍक्मे थ्रेड. अजून स्क्वेअर थ्रेड असतात. स्क्वेअर थ्रेड. अजून स्वॉटूथ थ्रेड. हा, स्वॉटूथ थ्रेड. बर. अजून कोण थ्रेड असतात? सर व्ही थ्रेड. व्ही थ्रेड. बर. अजून लीड स्क्रू वरती कोणते थ्रेड असतात? ऍक्मे थ्रेड. ऍक्मे थ्रेड कळलं का? लीड स्क्रू जो असतो तर त्या लीड स्क्रू वरती ऍक्मे थ्रेड असतं. ऍक्मे, त्याचा डिग्री किती असतो? 55 डिग्री, बरोबर? हा, त्यानंतर लेग्स आहे, त्या लेगचा पर्पज काय आहे? लेथ मशीनचे लेग्स आहे, हा, लेगचा पर्पज काय आहे? To hold the head stock, tail stock and other. टू अरे, होल्ड Support जसं the तुम्हाला axle. उभं राहण्यासाठी लेगची गरज असते, तसं आपल्याला जसं स्टँड होण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी लेगची गरज असते, तसं मशीनला उभं राहण्यासाठी किंवा स्टेबल राहण्यासाठी लेगचा यूज होतो, बरोबर की नाही? त्यानंतर खाली आपण एक बॉक्स बघितला होता, त्याच्यावरती मोटर माउंट केलेली, तर ते काय आहे बरं? कूलंट बॉक्स. कूलंट बॉक्स कसं? यस यस, कूलंट बॉक्स म्हणजे कूलंट बॉक्स येतो. मग कूलंट काय असतं रे? काय काय ऍड असतं कूलंट मध्ये? सर तुम्ही सांगितलं सर होतं कूलंट ऑइल सॉल्युबल असतं आणि ऑइल वॉटर असतं. आणि वॉटर. यस, कूलंट ऑइल असतं आणि वॉटर असतं त्याच्यामध्ये. त्याचे कूलंट मिक्सचर ऑइल, करून कूलंट ऑइल आणि वॉटर वॉटर. म्हणजे
सोल्युबल ऑइल प्लस वॉटर, बरोबर की नाही? Yes, सोल्युबल sir. ऑइल प्लस वॉटर. वॉटरचं प्रमाण जर 25 लिटर जर असेल तर सोल्युबल ऑइल आपण 1 लिटर वापरत असतो, बरोबर की नाही? ते ऑइल असं थोडं ग्रे कलरचं असतं, तर ते जे ऑइल जे असेल तर आपण पाण्यात टाकलं की दुधासारखं होत असतं. आणि ते जे आपलं सोल्युबल ऑइल आहे किंवा वॉटर कुलिंग आहे, हा कुलंट आपण त्याला काय म्हणतो, कुलंट. तर मग ते कुलंट का वापरत असतो रे आपण? सर जॉबला गन्स वगैरे नाही येऊ. बरं, करोजन तर नाही तो येऊ म्हणून. टूल टूल गरम नाही व्हायला पाहिजे ना. हा, Overheat टूलचा होतो जो टीप टूल आणि असेल, टूलचा जो कटिंग एज असेल तो ब्रेक होऊ नये त्यासाठी आपण कुलंट वापरतो, बरोबर की नाही? अजून अजून सर जर आपण कुलंट वापरलं तर आपला जो टूल पण आणि वर्क पीस असतो तो बर्न होतो, म्हणजे